तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर तुळ राशीसाठी हा आठवडा 21 तारीख आज आहे किंवा आजपासून तुमची एनर्जी काय असेल, या आठवड्याभरात तुमच्या आयुष्यामध्ये काय घडेल, या आठवड्याची एनर्जी काय असेल, पास्टमध्ये काही गोष्टी ज्या काही घडल्या त्या आपण काय सांगणार आहोत किंवा त्या गोष्टीमध्ये काय गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्यामध्ये घडतायत, हे आपण आता चेक करणार आहोत तुळ राशीसाठी. तुळ राशीसाठी कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यामध्ये घडताना दिसतायत? स्वामी समर्थांचं कार्ड आले तुमच्या एनर्जीला. तर श्री स्वामी समर्थ तुळ राशीसाठी ही एनर्जी कशी आहे हे आपण बघणार आहे. तुमची जर स्वामी भक्ती स्ट्रॉंग असेल तर आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होत राहतील, हे तितकं सत्य आहे. निगेटिव्ह असं तुमच्या आयुष्यात काय नाहीये. फक्त एवढंच आहे की स्ट्रगल खूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आता स्ट्रगल करावं लागत आहे. पास्टमध्ये पण तेच केले, ह्या आता 8 दिवसामध्ये तेच आहे. भविष्यामध्ये ची एनर्जी अजून काय आपण चेक केलेली नाहीये किंवा त्याच्यावरती आपला आता काही विषय नाहीये. पण पास्टमध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही स्ट्रगल खूप केलंय, कष्ट खूप केले आहेत, मेहनत खूप झालेली आहे तुमची. सगळ्या गोष्टींवर बॅलन्स करणे, व्यवस्थित राहणे किंवा सगळ्यांना समजून घेणे किंवा दुसऱ्यासाठी कष्ट करणे, दुसऱ्यासाठी जगणे, अ, अशा काही गोष्टी आहेत. ते जास्त लव्ह रिलेशनसाठी थर्ड पार्टी सिच्युएशन दिसते आहे. तुमच्यामध्ये कोणीतरी व्यक्ती यावी, लवकरात लवकर तुमच्यामध्ये रियुनियन व्हावा, अशा काही गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर तुमच्यामध्ये घडाव्यात. अशा अपेक्षा आहेत, तुम्हाला होप्स आहेत, आशा आहे आणि ते लवकरच बदलताना दिसत आहे. कदाचित मला असं दिसतं आहे की तुम्ही स्वामी समर्थांच्या पुढे चरणावरती त्यांच्या मन नतमस्त झालेलं आहे, रडत आहे त्यांच्यासमोर, जेणेकरून लवकरात लवकर तुमची परिस्थिती चेंज व्हावी, तुमच्यामध्ये लवकरात लवकर बदल व्हावेत. दुसरं असं सांगायचं म्हटलं तर तुमच्यामध्ये ग्रोथ व्हावी, पैसा यावा, कष्ट किंवा एक कुठेतरी जॉब, करियर सेटल होणे किंवा एक नवीन नोकरी किंवा नवीन काहीतरी सेटलमेंट सुरू असेल, त्यामध्ये ग्रोथ हवी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडाव्यात किंवा त्या मार्गी लागाव्यात यासाठी तुम्ही स्वामींना शरण गेले असावे किंवा ज्या आराध्य दैवताला तुम्ही मानत असाल, जे की स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, बाळूमामा असतील, रेणुका देवी असेल, ज्योतिबा असेल, अजून खूप सारे देवांची एनर्जी आहे. पण जास्त स्ट्रॉंग एनर्जी तर ह्याच देवतांची आहे. बाळूमामाची एनर्जी तुम्हाला सांगते, अ, महादेवांची एनर्जी, दत्त महाराजांची एनर्जी, येशू ख्रिस्तांची एनर्जी, अशा ज्या एनर्जीज आहेत त्या इथं फील होत आहेत. त्यांच्याकडून ही एनर्जी दिसते आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या लवकरात लवकर तुमचं कंप्लीट होताना, मार्गी लागताना, स्वामींपर्यंत तुमचे काही संदेश असेल तर ते पोहोचताना दिसत आहेत. तुम्ही स्वामी सेवा खूप बळकट करत आहे. तिथं जी एनर्जी दिसते आहे, जे संततीसाठी सुद्धा आहे, जे जेणेकरून तुम्ही त्या स्वामींना प्रार्थना करताय, सांगताय, की स्वामी मला हे पाहिजे, ते पाहिजे, मला प्रेग्नन्सी हवी, मला आई व्हायचंय. अशा काही गोष्टी आहेत, त्या सुद्धा तुम्ही मुलाबाळांसाठी सुद्धा काही प्रयत्न करत असाल, ते सुद्धा स्वामींना तुम्ही सांगताय. लवकरात लवकर तुमच्या पुढे चेंज होताना दिसतोय, बदल होताना दिसतोय. या आठवड्यामध्ये हीच एनर्जी तुमची राहणार आहे, की लवकरात लवकर आयुष्यात काहीतरी बदलावं, स्वामींपर्यंत जावावं, स्वामींपर्यंत आपले नतमस्त व्हावं. ह्या सगळ्या एनर्जीज तुमच्या आहेत. या आठवड्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज किंवा रोजच, या आठवड्यामध्ये रोज तुम्हाला अ, अं, सूर्याला जल अर्पण करायचं आहे कलशामधून. तांबण किंवा कोणताही आपला रेग्युलर तांब्या जो असतो, म्हणजे तांबण जो असतो त्यामध्ये पाणी घेऊन जल अर्पण करायचं आहे. त्यातून खूप छान लाभ मिळतो आणि सूर्याला तुमचं मत सांगायचं आहे किंवा मनाची इच्छा सांगायची आहे. सूर्यदेवा, जे जसं तेजस्वी रूप तुला आहे तसंच मला येऊ दे आणि तुझी जशी चमक आहे तशीच मी एका हिऱ्यासारखं किंवा एका तुझ्या सूर्याच्या तेजासारखं मला चमकायचं आहे आणि ती ऊर्जा माझ्यात येऊ दे. हे तुम्ही इतकं बोललात तरी दिवस इतका पॉझिटिव्ह जातो, खूप छान जातो दिवस. तर हे तुम्ही रेमेडी किंवा हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करा, जेणेकरून तुमच्यामध्ये सकारात्मक गोष्टी होत राहतील, बदलत राहतील.
श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई रेणुका मातेच्या नावानं सांग. बघा, एक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेणेकरून तुमच्यामध्ये एक दडपण आलेलं आहे, मनावरती ओझं आहे. जेणेकरून तुमची कार्य तुम्ही पुढे सरकू शकत नाहीये. पुढच्या काही गोष्टी तुमच्या स्थिर झालेल्या आहेत. तुमच्यामध्ये जे हवं आहे सगळं दिसतंय तुम्हाला डोळ्याला, बघताय की पुढे जाऊन काय करायचंय. एक दडपण आहे जेणेकरून तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. काही गोष्टी तुमच्यामध्ये होत नाहीयेत किंवा कोणती तरी शक्ती आहे, निगेटिव्ह शक्ती जी तुम्हाला खेचते आहे, तुम्हाला थांबवते आहे. सगळं दिसतंय, सगळं समजतंय, यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, ही सिच्युएशन आपल्याला चांगली नाही, योग्य नाही, हे सगळं तुम्हाला माहित आहे. पण एक निगेटिव्ह शक्ती आहे, ती तुम्हाला दडपण देत आहे, भीती दाखवते आहे, मागं खेचते आहे, जेणेकरून तुमच्या भविष्यात जाऊन काही ग्रोथ व्हायला नको. हे सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत, अडथळा येत आहे. पण स्वामींचा इतका आशीर्वाद तुमच्यावरती बळकट आहे, की ते कुठेतरी थांबवून तुम्हाला पुढे जाण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांचे सुद्धा. पण या आठवड्यामध्ये किंवा या वर्षाच्या शेवटी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मार्गाला लागतील. क्विकली ह्या सगळ्याचा डिसिजन तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसतो आहे. सूर्याला जल अर्पण करायची ही जी रेमेडी मी सांगितलेली आहे किंवा उपाय जो सांगितलेला आहे तो करायला विसरू नका. तुमच्यामध्ये नक्की बदल होईल किंवा तुमच्यामध्ये एक चांगल्या गोष्टी होत राहतील, बदलत राहतील. तर आता जी दुसरी एनर्जी जी चेक करणार आहे, पण ती दुसऱ्या डेक मधून आहे. ती डेक आहे अमावस्या आणि पौर्णिमा. हा जो कालावधी आहे किंवा ही स्ट्रॉंग एनर्जी आहे, ती स्ट्रॉंग एनर्जी जी आहे ती या डेक मधून दिसते. जेणेकरून आपल्याला आता जी एनर्जी आहे ती पौर्णिमा येणार आहे. पौर्णिमेची एनर्जी आता काय किंवा काय देत आहे तुम्हाला? आशीर्वाद कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? येस, एक संतुलन खोज, एक चांगली खोज आहे, एक चांगलं विचार आहेत, एक चांगलं गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहे, चांगलं काहीतरी घडताना दिसत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आहे. तुमच्यावरती कोणत्या देवतांचा आशीर्वाद आहे, कोणत्या देवतेचा संदेश तुम्हाला देवतांना सांगायचा आहे, कोणत्या देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. वाव! द सनचं कार्ड आहे, 7 घोडे धावताना आहेत. 7 घोडे आहेत जे धावताना दिसत आहेत आणि सूर्य आहे. मगाशीच मी सांगितलं आहे सूर्याची एनर्जी किंवा सूर्याला नमस्कार करायचा आहे, जल अर्पण करायचं आहे. सूर्याची तेजस्वी रूप तुमच्यात एंट्री करताना दिसत आहे. हे 7 दिवसाचे 7 एनर्जी आहे. जेणेकरून तुमच्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत या आठवड्यामध्ये. काहीतरी असं आहे जेणेकरून तुमच्यात बदल असा खूप छान दिसतो आहे. अ, इथं पण तीच रेमेडी आहे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलेली आहे. हे बघा, जेवढं तुम्ही स्ट्रॉंग एनर्जी बघाल तेवढी स्ट्रॉंग एनर्जी इथं दिसते. जसेच्या तसे कार्डला कार्ड जोडून व्यवस्थित येत असतात. डेक जरी बदलली तरी एनर्जी तीच राहते. त्यामुळे तुम्ही जे बोलाल किंवा तुम्ही जितकं मला कनेक्ट राहाल तितकंच एनर्जी इथं स्ट्रॉंग आणि व्यवस्थित पॉइंटशीर येत असते, पद्धतशीर म्हणजे स्पष्टीकरण ते व्यवस्थित लागत जातं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की यात सुद्धा तेच आहे की रविवारच्या दिवशी किंवा या आठवड्यामध्ये सूर्याला जल अर्पण करणे हे जास्त गरजेचं आहे. आजचा आठवडा तर गेलाच, पण रोजच्या रोज तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे या आठवड्यामध्ये. 7 दिवसाचा 7 संदेश आहे. 7 घोड्यांचा जे दौड आहे तो खूप वेगानं आहे. आयुष्यात काहीतरी चेंज होतोय, नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी, खूप खूप छान एनर्जी आहे. मला खूप भारी वाटली तुमची एनर्जी. खूप छान आहे एनर्जी. तर आताची डेक आहे ती किती दिवसामध्ये चेंज होईल? क्विकली की वेळाने? कारण मगाशी बघितलं ते क्विकली म्हणजे लगेच ते बदल आहे. पण या डेक मधून काय सांगतो की टायमिंग किती आहे? तुमच्या आयुष्याचा कालावधी किती आहे? किती दिवसात बदलेल? किती दिवसात चेंज होईल? बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जे ते कार्ड ज्याच्या त्याच्या कार्डाला जोडून येत असते. तर इथं पण तीच एनर्जी आहे की लवकरात लवकर म्हणजे जेणेकरून तुम्ही लवकर बदलाल किंवा तुमच्यामध्ये लवकर बदल होतील किंवा तुमच्या विचार करण्याची पद्धत जेवढी लवकर बदलेल तेवढंच तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी चेंज होताना दिसत आहेत. तर लवकरच तुमची एनर्जी पण चेंज होईल. गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया. बघा, एक चांगली ऊर्जा आपल्यामध्ये असणं किंवा चांगलं आपण वागणं किंवा चांगली ऊर्जेनं, सपोज आता उदाहरण मी देते.
इथं जी मी तुमच्या समोर बसलेली आहे, ही देवता, अध्यात्माच्या दृष्टीची ऊर्जा माझ्यामध्ये उत्पन्न आहे. तशीच तुमच्यामध्ये कोणती ऊर्जा आहे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काही गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत. या सगळ्या गोष्टीच ऊर्जा क्रिएट म्हणजे ऊर्जा एक स्थिर आणि चांगली ऊर्जा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या हातून वाईट काही गोष्टी घडणार नाहीत किंवा निगेटिव्ह गोष्टी होणार नाहीत. हा गणपती बाप्पांचा संदेश आहे. ऊर्जा चांगली चळवळ नाही पाहिजे. ऊर्जेमध्ये चेंज नाही झाला पाहिजे. ऊर्जा आपली स्थिर असणं गरजेचं आहे. जेणेकरून समोरचा व्यक्ती आपल्याशी कनेक्ट राहायला पाहिजे किंवा आपण त्याच्याशी कनेक्ट राहायला पाहिजे. किंवा आपल्यामध्ये जे विचार आहेत किंवा मनामध्ये जे चाललेलं आहे त्या गोष्टी पॉझिटिव्हच असल्या पाहिजे. ती ऊर्जा पॉझिटिव्हच असली पाहिजे. तोंडावरती गोड बोलणं हे नाही पाहिजे तुमच्या स्वभावामध्ये. हे गणपती बाप्पांचं सांगणं आहे तुम्हाला. हे फॉलो करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल किंवा एनर्जी तुम्हाला ऊर्जा ही प्राप्त झाली असेल किंवा एनर्जी मॅच झालेली असेल तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करा आणि शेअर देखील करा जेणेकरून दुसऱ्यालाही याचा लाभ घेता येईल. श्री स्वामी समर्थ.